या जगामध्ये असा एकही मनुष्य नाही, जीव नाही की केवळ सुखी आहे किंवा केवळ दुःखी आहे. कोणाच्या जीवनात सुख आहे, कोणाच्या जीवनात दुःख आहे. आज जो सुखी आहे उद्या त्याला दुःख आहे, जो आज दुःखी आहे उद्या त्याला सुख आहे. हे जग मिश्रित आहे. इथं सुखही आहे, इथं दुःखही आहे. केवळ सुख नाही, केवळ दुःख नाही आणि आनंदित कोणीच नाही. सुख शब्दाला विरोधी शब्द आहे दुःख. हे दोघं भाऊ भाऊ आहेत, सुख आणि दुःख. एकमेकाला सोडत नाहीत ते. आपण भाऊ भाऊ एकमेकाला सोडतो, पण सुख आणि दुःख एवढे एकमेकाविषयी निर्वैर आहेत, सोडत नाहीत ते दोघं एकमेकाला. जसं म्हणतात ना, झाडाची सावली बदलते, दिशा बदलते. सावलीला बसलं की आनंद वाटतो, सुख होतं. सावलीपासून बाजूला गेलं की तप्त जीवन होतं. सूर्याच्या उष्णतेचे, प्रखरतेचे चटके बसतात. तसं दुःख जीवनात प्राप्त झालं की दुःखाचे चटके बसतात. सुख मिळालं की आनंद होतो. पण या जीवनामध्ये केवळ सुख आणि केवळ दुःखी कोणी नाही. पण हे सुख आहे, हे तरी खरं सुख आहे का? हेही सुख नाही. आपण इथं सुख मिळवण्याकरता आलोच नाही, दुःख घालवण्याकरता नक्की आलोय. मनुष्याचं जीवन दुःख नष्ट करण्याकरता आहे. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत दुःख आहे. या देहाला संसार म्हटलंय. काल बोललो मी, कृष्ण भगवान परमात्म्याला वंदन करायचंय, नमस्कार करायचाय. कशा करता? तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नुमहा. जीवनातले ताप, त्रिविध ताप नष्ट करण्याकरता कृष्ण भगवान परमात्म्याला शरण जा. शरण संसाराला जाऊ नका. माणसं संसाराला शरण जातात, संसारापुढे भीक मागतात, विषयाच्या दारामध्ये जीभ चाटत बसतात. आज ना उद्या सुख मिळल, नाही मिळत. कारण या जगात सुखच नाही. अनेक संतांचा अनुभव आहे. राजे लोकांनी राज्य सोडून दिलं, सुख मिळालं असतं तर सोडलं नसतं. वानप्रस्थ आश्रम या राज्य लोकांनी या भारतवर्षामध्ये स्वीकारले का? अरे ज्याची 100 पोरं होती त्याला सुख मिळालं नाही. पाजण्याकरता एक शिल्लक राहिला नाही. धृतराष्ट्र आणि गांधारी. या ठिकाणी धर्म सांभाळला की धर्म आपल्याला सांभाळतो. धर्मो रक्षति रक्षिताः. आपण नीतिमत्तेनं चाला, नीतिमत्ता आपल्याला सांभाळेल. मोठ्यांची जिवंत उदाहरण आहे. जो वाम मार्गानं अधर्मानं चालला त्याच्या संसाराची राख झाली, जीवनाची राख झाली, पिढ्या संपल्या, वंश बुडाले. पण जो नीतिमत्तेनं चालला त्याने दुःख पेलवलं, झेललं, दुःखाचे चटके सहन केले, पण शेवट मात्र जीवनामध्ये आनंद मिळाला. तो आनंद मिळावा. कौरवांना केवळ दुःख मिळालं. होते सुखात, राजवैभवात होते, पण दुःख भोगत होते. शेवटी दुःख भोगावं लागलं नव्हे, दुःखानं मरावं लागलं. पांडव जगाला दुःखात दिसत होती, पण पाठीराखा मात्र परब्रह्म परमात्मा होता. कौरव सत्ताधीश होती आणि पांडव निराधार होती. पण ज्यांच्याकडे सत्ता होती, वैभव होतं, राज ऐश्वर्य होतं, तिथं देव नव्हता. जिथं अनाथपण होतं, निराधारपण होतं, तिथं कृष्ण परमात्मा पाठीराखा होता. तुमच्या जवळ काय आहे भौतिकता, जगाला घेणं देणं नाही. तुमच्या आत काय आहे त्यावर तुमचं आयुष्य आहे. बहिरंगला ईश्वराच्या ठिकाणी किंमत नाही. या
अध्यात्मामध्ये किंमत नाही. तुम्ही आम्ही या कथेमध्ये बसलोय, पण मनामध्ये काय आहे याच्यावर अवलंबून आहे. कथेत बसलोय पण मनात कथा आहे का व्यथा आहे. बसल्या बसल्या वच्छला कंचंद्रकला अक्का म्हणतात, बाई मी घरून आले पण कुलपाला धक्काच नाही दिला. ही व्यथा आहे, कथेतली व्यथा आहे. बसलोय कथेत पण कुलपाची व्यथा टोचते आतून, ती मन लागू देत नाही कथेमध्ये. ही कथा ऐकलेली आपल्याला फळ देणार नाही. देह कथेमध्ये मन व्यथेमध्ये चालत नाही. मन कथेत असावं, कथा मनानं ऐकावी, तिथं आनंद आहे. आणि जीवनामध्ये ही ग्रंथ संपदा आपल्या जीवनात प्राप्त करून का घ्यावी, इथं आनंद मिळतो. आनंद नाही आपल्या जीवनामध्ये. पैसा आला की सुख वाटतं, सत्ता मिळाली सुख वाटतं, मान मिळाला सुख वाटतं, पण आनंद वाटत नाही. आनंद त्याला म्हणतात जिथं सुख दुःखाचा लवलेस नाही आणि येणारही नाही, त्याला आनंद म्हणतात. केवळ आनंद, सच्चिदानंद घन परमात्मा, आनंद घन परमात्मा. जिथं केवळ आनंद आहे तिथं परमात्मा आहे. आणि हे आत मिळणारे, बाहेर मिळणार नाही. संसार बाहेर पहावा, देव आत पहावा. या जगामध्ये सुख नाही पण आत नक्की मिळणार आहे. ज्यांनी अनुभवलं त्यांचे उद्गार आहेत. ऐसा ज्याचा अनुभव, 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 ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. विश्वदेव सत्य, विश्वदेव सत्य, देवतया जवळी, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी, जवळी, जवळी. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश. ज्यांचा अनुभव जीवनामध्ये प्रोत वसुंडून वाहतो अशा संतांची वाक्ये अनुभवानं ओथंबलेली आहेत. विश्वदेव सत्यत्वे, परमात्मा सत्य आहे, परमात्मा चिदघन आहे, परमात्मा आनंद घन आहे. त्यांनी तो शोधला, त्यांनी तो मिळवला आणि त्यांचे हे अनुभवाचे बोल तुमच्या आमच्याकरता आनंद देणारी आहेत. या जगामध्ये भौतिकतेला किंमत नाही, बहिरंगाला किंमत नाही. जो बहिरंगाला किंमत देतो तो जीव, जो अंतरंगाला किंमत देतो तो साधू. संतांनी जीवन त्यागलं, न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. देव मिळावा, देव भेटावा, देव प्राप्त करून घ्यावा, नंतर देह पडावा.
आणि तसा देव प्राप्त करून देणारी श्रीमद भागवत कथा आपल्या पाठीमागं काल लागला आहे. काळानं ग्रासलंय आपल्याला. सूत महाराजांना सौनकादिक ऋषी बोलतात, आम्हाला ह्या अज्ञान अंधकारातून मुक्त करण्याकरता काहीतरी श्रवण घडवा. सूत महाराज आणि सौनकादिक ऋषी नैमिष्य अरण्यामध्ये बसलेले आहेत. सौनकादिक ऋषींनी विचारलं, बाबा आम्हाला काहीतरी चांगलं श्रवण घडवा. काल बोललो मी, मम कर्ण रसायनम. रसायनाचा अर्थ काय? रसभरीत. कथा ही रसरूप आहे म्हणून कथेला पुढं बोललं, पिबत भागवतम रसमालयम. भागवत प्या. गेल्या वर्षी आपण चिंतन यावरती विस्ताराने केलेलं आहे. फळ खाल्लं जातं, पाणी पिलं जातं, भाकर खाल्ली जाते, दूध पिलं जातं. भागवत प्या म्हणतात. भागवत ऐकायचं असतं का प्यायचं असतं? ऐकायचं असतं. आणि इथं तर संत म्हणतात, ऋषीमुनी म्हणतात, प्या. पिबत भागवतम रसमालयम. भागवताचं प्राशन करा, कारण हे द्रव रूप आहे, हे आनंद देणार आहे. शास्त्रामध्ये वेदामध्ये रसो वै सहा, आनंदाला रस म्हटलंय. हा आनंद आहे, कृष्णानंद आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर हे श्रवण केलं पाहिजे, प्राशन केलं पाहिजे. या भागवताची तुलना, ग्रंथाची तुलना, कथेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. एवढा मोठा या ग्रंथाचा अधिकार काल आपण काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. शुकाचार्यांनी परीक्षित राजाला हे भागवत दिलं. किती दिवसामध्ये? किती दिवसामध्ये? आता 3रं वर्ष आहे. 7 दिवसात. नक्की 7 दिवसात. बघा बरं, 7 दिवसातच दिलं. हां, आता आपले किती दिवस राहिलेत आणि किती दिवस झालेत ध्यानात आहेत का? कितवा वाढदिवस आहे? भीमदादा, हे भीमदादा मा संघाल ते वृंदावनला येताना मी म्हणलं जोडीने चाला. नाही नाही म्हणले, काय करायचे, एकटाच येतो. आमच्या संघ 90% जोड्यावालेच होते. तिथं गेलं येड्यावान झालं. आणि काय इकडं ते बघत आहे, तिकडं बघतोय गडी. अरे म्हणलं भीमदादा हुकलं की नाही? नाही नाही नाही, आईला हुकलं म्हणला. दोघं यायला पाहिजे होतं. यात्रा दोघांनी करावा, फकीराच्या नादी लागू नये. माझ्या मागं फिरत बसला. जेव्हा त्या रमण रीतीवर गेलो आणि धिंगाणा घालायला लागले, त्या रमण रीतीवर जोड्या जोड्या हे एकटंच बसलं. म्हणलं आपण दोघं आता चला. हे वृंदावन ही आनंदभूमी, आनंदभूमी. वृंदावनामध्ये आजही आनंद नांदतो. जग तिथं येतंय आनंद घेण्याकरता. अरे मोठमोठे डॉक्टर लोकांनी संसार त्यागला आणि तिथं कोप्या बांधून यमुनेच्या तीरावर राहतात आनंदाकरता. पंढरपूर आनंदाची भूमी आहे. ही चातुर्मास चालू आहे बघा सध्या. मी असे काही वारकरी बघितले 50 वर्षापासून चातुर्मास करतात. काहींनी श्रवण करायची जागा त्यांची 50 वर्षापासून तीच. आणि काही लोकांनी तिथं देह ठेवला ऐकता ऐकता. हे मरण आनंदाचं आहे, हे मरण सुखाचं आहे. देवाच्या दारातलं, देवाच्या रस्त्यानं चालताना येणारं मरण आनंदाचं आहे. देवाची कथा श्रवण करता करता येणारा मृत्यू आनंदाचा आहे. देवाची पूजा करता करता देवाच्या गावामध्ये आलेला मृत्यू आनंदाचा आहे. हा आनंद जीवनामध्ये मिळवायचा असेल तर अंतर्मुख व्हावं लागेल.
या शुकाचार्यांनी परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये भागवत दिलं. शुकाचार्यांना भगवान परमात्मा कृष्णधामाला घेऊन जात असताना स्वर्गातून सत्यलोकातून घेऊन चालले. ब्रह्मदेवासारख्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. कोण आहे हा? इंद्रदेवाला माहीत होतं. ही कथा कुठं कुठं होते? ही कथा कैलासामध्ये होते, ही कथा वैकुंठामध्ये होते, ही कथा मृत्यूलोकात पण होते. जशी आपल्या इथं आज कथा चालू आहे तशी अनेक ठिकाणी धामामध्ये कथा चालू आहे. स्वर्गातल्या देवांना असं वाटलं मृत्यूलोकामध्ये कथा चालू आहे, चला आपण कथा श्रवण करण्याकरता जाऊ. म्हणून इंद्रादी देव आले होते, परंतु त्यांनी भाव अंतकरणामध्ये आमचं घ्या तुमचं घ्या ठेवला होता. आमचं स्वर्गातलं अमृत परीक्षित राजाला द्या, त्याला मृत्यूतून तो मुक्त होईल, आम्हाला तुमचं कथामृत द्या. शुकाचार्यांनी सांगितलं, बाबा अरे हिरा कुठं आणि गारगुट कुठं, बराबरी तुलना होत नाही. ही कथा कथा नाही, ही कथा अमृत आहे. तुझं स्वर्गातलं अमृत विटणार आहे, आटणार आहे, संपणार आहे. इंद्र झाला तरी मरावं लागतं. इंद्र स्वर्गातलं अमृत पितो पण तरी मरतो. त्याचं पुण्य संपलं की संपलं. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेचिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मरण आहे त्याला. ब्रह्मदेवाला ही पुनरावृत्ती आहे. सत्य लोकापर्यंत मुंगीपासून ते सत्य लोकापर्यंत जीव आहे. जीवाला पुनरावृत्ती आहे, मरण आहे, मृत्यू आहे. एक वेळेस काय झालं, भगवान परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेब बसले होते. बसल्या बसल्या एक दिंडी आली मुंगळ्याची. टाळ पखवाज विना दिंडी. कोणाची? सैदापूरला म्हणे कथा चालू आहे, चला म्हणले आपण टाळ पखवाज दिंडी घेऊन जाऊ सैदापूरला. दिंडी चालली, अगदी रांगेत चालली होती सगळी. आणि ते जात असताना ते दृश्य भगवंतानी पाहिलं आणि भगवान हसले. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, देवा का हसलात? काही नाही म्हणे, सहज हसलो. नाही, सहज हसत नाही कोणी. आणि जो सहज हसतो तो मूर्ख असतो. सहज का हसल कोण? आपले दात विनाकारण कोणा दुसऱ्याला दाखवल काय विनाकारण कोणी? नाही देवा, तुम्ही सहज हसणार नाहीत. काहीतरी घडलंय, काहीतरी आहे म्हणून तुम्ही हसलाय. सांगा का हसलात? देवानं सांगितलं, रुक्मिणी ही दिंडी पाहिली का चाललेली? भले मुंगळीची रांग चाललेली. आणि एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला होता. ते देवानं पाहिलं आणि देवाला हसू आलं. त्याचं कारण असं होतं, देवानं सांगितलं, रुक्मिणी माणसाला जर सवय लागली तर सवय भागवण्याकरता मनुष्य काय करल सांगता येत नाही. तो बघ एवढ्या मोठ्या मुंगळ्यामध्ये हा मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय. हे वर पाठीवर बसलेला इंद्र मागच्या जन्मातला स्वर्गातला, त्याला ऐरावतावर बसायची सवय आहे. आता तो मुंगळा झालाय. मी इंद्राचं सांगतोय, ग्रामपंचायतच्या सदस्याचं नाही सांगत. हे इंद्राचं सांगतोय, स्वर्गातल्या इंद्राचं. त्याची अवस्था ही आहे, त्याला मुंगळा व्हावं लागतंय. आपल्याला काय काय व्हावं लागल? दुसऱ्याच्या वाफ्यातलं पाणी फोडून घेतलं, आपले 100 फुटाचे बांध एका फुटावर आली. भोगावं लागन आपल्याला. हे भोगावं लागतंय. कर्म, काल बोललो, आपला काल विषय झाला आहे. कर्म कोणाला चुकत नाही आणि कोणाला चुकणारही नाही. केलंय भोगावं लागेल. हात मोडला गळ्यात पडेल, दुसऱ्याच्या नाही आपल्याच. म्हणून जीवनामध्ये कर्म करत असताना आपलं कर्म चोख पाहिजे. इंद्र झाला, इंद्र मुंगळा बांधला ना, आता तो ऐरावतावर बसायची सवय, दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय म्हणे, म्हणून मी हसलो.
हे इंद्राचं झाली परिस्थिती. तो इंद्र आलाय कथा ऐकण्याकरता आणि शुकाचार्यांना म्हणतो आमचं अमृत घ्या स्वर्गातलं. 7 दिवसामध्ये तक्षक दंसून परीक्षिती मरणार आहे, तो मरणार नाही. तुमचं कथा अमृत आम्हाला द्या. जर स्वर्गातलं अमृत जर मृत्यूतून वाचवणारं असतं तर इंद्र मेला असता का, तो मुंगळा झाला असता का, आणि त्याला कथामृताची अपेक्षा निर्माण झाली असती का. जर स्वर्गातलं अमृत विटतं, आपल्या चंद्रभागेचा फार मोठा महिमा आहे बरं. स्वर्गातलं अमृत विटलं एकदा. अमृत कधी विटन का हो? ते का आपल्या जलशेगायचं दूध आहे का? स्वर्गातलं अमृत विटलं आणि विटल्यानंतर स्वर्गातले देव हाय हाय करू लागले. त्यांना कोणीतरी सांगितलं की म्हणे एक काम करा, मृत्यू लोकामध्ये पंढरीला जा. या अमृताला पूर्व तिथं होण्याची शक्यता आहे. आणि मृत्यू लोकामध्ये पंढरपूरला आले, चंद्रभागेच्या तीरावरती आले. चोखोबारायांची गाठ पडेन. चोखोबारायांना सांगितलं, संत मांदियाळी बसली होती आणि तिथं मग आमच्या संत मांदियाळीनं सगळ्यांना इंद्राला सांगितलं, बाबा तुझं स्वर्गातलं अमृत विटलंय. म्हणे हो. मग त्याला अमृत कशाला म्हणतो? ज्याला विटत नाही, ज्याला आटत नाही, ज्या संपत नाही त्याला अमृत म्हणावं. जे अमरच आहे, दुसऱ्याला अमर करतंय ना, मग स्वतः काय अमर आहे? ते नासल कसं, विटलं कसं? पण विटलं. मग काय करावं? काही नाही म्हणे, आमच्या चंद्रभागेचं तीर्थ त्याच्यात टाक, तुझं अमृत जशास तसं होऊन जाईल. टाकलं ना इंद्रानं, चंद्रभागेचं तीर्थ टाकलं. आमचे काही काही पठ्ठे मठातच आंघोळ्या करतात. चंद्रभागेचं पाणी गढोळे म्हणतात, गढोळ. अरे स्वर्गातल्या इंद्राला यावं लागलं ते तीर्थ घेण्याकरता. एवढं पवित्र आणि स्वच्छ ते इंद्रायणीचं पाणी आहे. पाणी नाही, ते तीर्थ आहे. तीर्थ नाही, खरं ते अमृत आहे. ते अमृताच्या कलसमध्ये टाकलं इंद्रदेवानं आणि नासलेलं अमृत पूर्ववत झालं. ही ताकद आहे चंद्रभागा मातेची. जे अमृत नासतं ते अमृत नासत असल्यामुळे इंद्राला अपेक्षा निर्माण झाली, मला कथामृत मिळावं. पण शुकाचार्यांनी सांगितलं, कथा ऐकण्याकरता आमचं काहीही दुमत नाही, परंतु तुम्ही अपेक्षा ठेवली ती माझं घ्या, तुमचं द्या, बराबरी होणार नाही बाबा. मग जर ही बराबरी करायची असेल तरच आल्या पावलानं परत जा, थांबू नका. आणि हे इंद्राला माहीत होतं की शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला हे अमृत दिलेलं आहे, कथा अमृत. आणि त्या कथा अमृतानं परीक्षित राजा मुक्त झालाय आणि तो चालला होता भगवंताच्या धामाला, भगवंताच्या विमानामध्ये बसून. आणि हे इंद्रादी देवांनी पाहिलं. पुरा धातापि विस्मितः. धाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने हे पाहिलं, आश्चर्य वाटलं. इंद्रानं सांगितलं, देवा हा परीक्षित राजा आहे. अरे केलं काय यानं? काही नाही, 7 दिवस फक्त श्रवण केलं. श्रवण मात्रानं, श्रीमद भागवत कथेच्या श्रवण मात्रानं तो मुक्त झाला. 7 दिवसानं त्याला तक्षक दंश होणार होता, मृत्यू येणार होता, पण त्याला अमर केलं शुकाचार्यांनी केलं. कथामृत त्यांनी प्राशन केलं, कथामृताचं रसपान केलं आणि तो मुक्त झाला. अरे एवढे मोठे अधिकार त्या कथेचा म्हणे. होय, ब्रह्मदेवाने अनेक साधनं पारड्यामध्ये टाकले. भागवत एका पारड्यामध्ये टाकलं आणि भागवत एका पारड्यात टाकून भागवत ग्रंथ सगळ्या साधनामध्ये जड भरला. एवढा मोठा या ग्रंथाचा अधिकार. म्हणून अशी अमल महात्मी या ग्रंथाकरता आपलं जीवन समर्पित करतात. एक वेळेस असं झालं, इंद्रदेवाला मृत्यू लोकाचा महिमा कळाला किंवा मृत्यू लोक फार मोठा आहे. मृत्यू लोकामध्ये तीर्थ आहेत, मृत्यू लोकामध्ये क्षत्र आहेत, मृत्यू लोकामध्ये साधू संत आहेत, साधू संतांचे आश्रम आहेत, पवित्र आहेत. भारतवर्ष पवित्र आहे, भूमाता पवित्र आहे, भारत माता पवित्र आहे. म्हणून नारद महर्षी या मृत्यू लोकामध्ये गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये भगवंताचं नाम. नारद महर्षींचं आगमन या मृत्यू लोकामध्ये झालं. तुम्हाला एक विनंती करतो बरं का, आता तुम्ही 3ऱ्या वर्षी रेषा आहेत,
टाळी वाजल्यानं त्याचा प्रभाव कमी होतो. एक दुसरी गोष्ट, टाळी वाजवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आरोग्याकरता आपल्या हातामध्ये जे काही नसा आहेत, आपल्या हातामध्ये जे काही अनिष्ट रेषा आहे म्हणतो ना, रेषा आणि नसा, याच्या स्पंदनानं आपल्या जीवनामध्ये जे अनिष्ट आहे त्याचा प्रभाव कमी होतो आणि आरोग्य चांगलं राहतं. कीर्तनामध्ये भजनामध्ये टाळी वाजवल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. आणि टाळी वाजवणं कथा कीर्तनामध्ये हा कथा कीर्तनाचा नियम आहे. आनंद प्राप्त होतो. ही कथा करायची म्हणजे कथा आमच्याकरता करायची नाही, केवळ आमच्याकरता कथा नाही. आमची कथा रोज चालू आहे, आमची कथा रोज चालू आहे. मग इथं कथा का करण्याकरता आलो आम्ही? कारण तुम्ही आम्हाला जाताना नारळ देणार आहात म्हणून आलो. बरोबर ना? नाही का? नाही? कशाकरता करायची मग? अरे ही कथा याच्याकरता करायची की तुम्हा आम्हाला कृष्ण परमात्मा प्राप्त व्हावा, याच्याकरता. तुमचं मन कृष्णरूप व्हावं, आमचं मन कृष्णरूप व्हावं, दोन्ही मन एक व्हावी, याला कथा म्हणतात. हे द्वैत अद्वैत व्हावं, अनेक मन एक व्हावी, याच्याकरता ही कृष्ण कथा आहे. तुम्ही कृष्णार्थी बना, आम्ही कृष्णार्थी आहोत. तुम्ही कृष्णरूप व्हा, आम्ही कृष्णरूप आहोत. आणि तिथं कृष्ण परमात्मा नांदतो, कृष्णानंद प्राप्त होतो, याच्याकरता कथा आहे. कथेतला रंग चढत राहावा, तो रंग आपल्या अंतरंगामध्ये यावा आणि जीवन पांडुरंग बनावं, कृष्णानंदाने नाहून निघावं, याच्याकरता कथा श्रवण करावी. म्हणून कथेमध्ये आळस करू नका. झालं पाहता पाहता का कथा करायची, काल सुरू झाली, एक दिवस गेला, दुसरा बी संपत आला. राहिले किती दिवस? 5 दिवस. याच्याकरता आनंद घ्यायचा असेल तर टाळी वाजवायची आणि भजनामध्ये आनंद घेऊन दंग होऊन जायचं. काही आठवण नाही करायची कोणाची. त्या गेटमधून आत येताना सगळं सोडून द्यायचं तिकडं. कुठं? तिकडं कुठं? फुलसंगीच्या तळ्यात. कुठं? तिकडं. तिकडचं वारं आत येऊ द्यायचं नाही, आतलं वारं बाहेर घेऊन जायचं. तिकडचं वारं इथं आलं की मग वारं आल्याशिवाय राहत नाही. वाऱ्यापासून सावध राहा. इथलं वारं घरी घेऊन जा. हे वारं वेगळं आहे. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाक दरारा रे. कळी काळाला सुद्धा भय प्राप्त होईल, ही इथलं वारं आहे. म्हणून करताना ही कथा आपल्याला करायची, ती मला काही मिळणार आहे किंवा मला तुम्ही काही देणार आहेत म्हणून मी कथा करत नाही. कण आणि धनाकरता कथा मी करत नाही. मी सेवा म्हणून करतो. का ठरवलंय मी तुमच्याकडे काही? गावकरी काका महाराज घाबरत आहेत बरं का. मी तुम्हालाच घेऊन जाणार आहे, काळजीच करू नका. गाववाल्यांनी नाही, मला एवढा मानव दिला तरी बा झालं. चालेल का? जाऊ का घेऊन? नको म्हणतात भाऊ. म्हणून जीवनामध्ये आनंद घेण्याकरता आपण आता राहिलेली 5 दिवस घालवायची आहेत. आनंद घ्यायचा आहे. चला, नारद वर्षी या मृत्यूलोकामध्ये आले. प्रत्येक तीर्थामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण गेल्या वर्षी विस्तारानं पाहिलंय. मला पितामह भीष्मांचं चरित्र आणि आज विदुर काकांचं चरित्र थोडंसं विस्तारानं चिंतन करून आजची कथा थांबवायची. कथेचा महिमा प्रतिपादन याच्याकरता करावा लागतो. माणसाची माणसाला ओळख झाली नाही तर माणसाची माणसाला किंमत कळत नाही. जसं या ग्रंथाची जर ओळख झाली नाही तर या ग्रंथ कशाचा आहे, काय किंमत कळणार आहे. म्हणून या ग्रंथाचं महात्म्य, ग्रंथाचा महिमा प्रतिपादन याच्याकरता केला. याने होतं काय, याने काय होत नाही. आमच्या तुकाराम महाराजाला एक जणाने प्रश्न विचारला. काय म्हणे महाराज, तुम्ही विठ्ठल 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 सारखं म्हणत राहता,
काय होतं त्या विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा मी तुला प्रश्न विचारलास ना, त्या प्रश्नाचं प्रत्युत्तर विचारतो, प्रश्न विचारतो. प्रतिप्रश्न तुकोबारायांनी केला. तो म्हणतो विठ्ठल म्हणण्यानं काय होतं, मी म्हणतो विठ्ठल म्हणण्यानं काय होत नाही. काय नव्हे केले एका चिंतित एका चिंतिता विठ्ठले. तू मला विचारतोस विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं काय होतं, तर मी तुला विचारतो विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं काय होत नाही. अरे सगळं काही होतं. जी जगातली साधनं केल्यानंतर मिळतं ना, ते आमच्या विठ्ठल भगवंताचं नाम घेण्यानं मिळतं. या जगातला देव मोठा नाही राजावं, या जगातलं त्या देवाचं नाव मोठं आहे. देव रूपानं आपल्या जवळ नाही, पण नामानं आपल्या जवळ आहे. म्हणून संतांनी ग्रंथ का दिली तुम्हा आम्हाला? अक्षर रूपानं परमात्मा तुमच्या आमच्या समोर उभा केला, वाङ्मय रूपानं उभा केला. ही वाङ्मय मूर्ती आहे आणि हेच आपल्याला तारणारी आहे. याला जीवन समर्पण करा, ते तुम्हाला समर्पण होण्याकरता तयार आहे. पुन्हा एकदा वाक्य वापरतो, आपण या ग्रंथाला मन समर्पण करा, तो तुम्हाला समर्पण होण्याकरता उभा आहे, तयार आहे. फक्त आम्ही तिथं शरणार्थी होत नाही म्हणून तो तुमच्या आमच्याकडे येत नाही. आम्ही शरणार्थी बना, तुम्ही आम्ही कृष्णार्थी बना. तो कृष्ण आहेच, त्याला कृष्ण होण्याकरता वेळ लागत नाही. हनुमंतरायाला कृष्ण अवतारामध्ये रामाचं दर्शन करायचं होतं. कृष्ण भगवान परमात्मा म्हणले मी राम आहेच, मला व्हायची गरज काय नाही. पण तो धनुष्य कुठे आहे? ती आवेशात क्षत्रियाचं उभं राहणं कुठं आहे? तुम्ही तर आता 1.5 पावलावर आहात. देहुडा चरणी वाजवितो विनू. राम अवतारातला तुमचा आवेश वेगळा आहे. भगवान परमात्मा म्हणले त्याला वेळ लागतो काय? क्षणामध्ये राम झाले. आता राम झाले, पण या कृष्णाची रुक्मिणी होती, ती सीता कुठे आहे? तिनं सांगितलं तुम्ही राम झाला तर मी सीता व्हाण्यासाठी लागतंय काय? आहेच. तसं तुम्ही आम्ही देवाचे भक्त बना, तो देव आहेच. तुम्ही आम्ही भक्ती करा, तो भक्ताची भक्ती स्वीकारण्याकरता हात जोडून उभा आहे, हात पुढं करून उभा आहे. आपल्याला आपलं जीवन कसं बदलायचंय हे विचारानं बदलत असतं. म्हणून विचाराने बदलण्याकरता या ग्रंथाचं श्रवण करावं. सतत सदैव या ग्रंथाला नतमस्तक व्हावं. नारद महर्षींनी तीर्थक्षेत्र पाहिले, सगळं काही पाहत 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 निघाले आणि वृंदावनातून चालले. वृंदावनातून जात असताना नारद महर्षी तिथं गेले. तिथं सगळं काही पाहिलं. भक्ती आणि तिची 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य. वृद्धत्व त्यांना आलं होतं, अशक्तपणा आला होता. भक्ती मात्र तरुण होती. भक्तीनं नारद महर्षींना पाहिलं, ती आक्रोश करत होती. नारद महर्षींनी वरून पाहिलं, हजारो दासदास्या सेवेकरता जवळ उभा आहेत, पण ही आक्रोश का करते? नारदांना तिनं नारदांना आवाज दिला. नारद महर्षी आले आणि नारद महर्षीला नतमस्तक झाली, नमस्कार केला आणि सांगितलं, नारद महर्षी मी भक्ती आहे. ही मुलं माझी म्हातारी झाली, खाली जमिनीवरती निष्क्रिय होऊन पडली, निचष्ट होऊन पडली. याचं दुःख मला आहे. आई तरुण, मुलं म्हातारी. तिनं तिचा जन्म सांगितला. उत्पन्न द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरी जीर्णताम गता. मी दक्षिण प्रांतामध्ये जन्माला आले, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये क्वचिन क्वचिन महाराष्ट्र आहे, काही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पैठण, देहू, आळंदी, पंढरपूर, नारायणगड ही जी ठिकाणं आहेत, काही काही ठिकाणी मी वाढले. परंतु जीर्णताम गुरुजरे जीर्णताम गता. गुजरातमध्ये मला म्हातारपण आलं, वृद्धत्व आलं.
बघा तुम्ही, गुजरातमध्ये एवढं मोठं देवस्थान नाही, त्या काळात नव्हतंही. द्वापार युगामध्ये गुजरातमध्ये भक्तीचा एवढं काही ओहापोहा नव्हता. म्हणून भगवंतानी ती एक प्रसंग आपण ऐकतो बघा. भगवान कृष्ण परमात्म्याने द्वारका सोडत असताना काल यवनाचा वध करण्यासाठी मुचकुंदाच्या गुहेत प्रवेश केला होता. तो इंद्राबरोबर साथ देत होता, इंद्राचा मित्र होता. त्याला विजय प्राप्त करून दिला आणि झोपण्याचं वरदान मागितलं होतं. मी थकलोय म्हणे, मला झोपायचं, आणि मला जर कुणी विक्षेप झोपीत केला तर तो जळून भस्म व्हावा, असं त्याला वरदान होतं. भगवान परमात्म्याने काट्याने काटा काढायचे कामं केले बा. हातात शस्त्र कधी घेतलंच नाही. कालयवन मागं लागला, भगवान परमात्म्याने धाव घेतली पुढं. भगवान परमात्मा कालयवन मागं, भगवान परमात्मा मुचकुंदाच्या गुफेमध्ये प्रवेश केला. अंगावरचं पिवळं पितांबर उपवस्त्र झोपलेल्या त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकलं आणि भीतीच्या आडोशाला जाऊन उभा राहिले. हा कालयवन पळत पळत गुफेमध्ये प्रवेश केला. गुफेत हा पितांबर पाहिला आणि त्याला असं वाटलं इथं झोपलाय म्हणे हा सोंगाड्या, नाटक केलंय म्हणले झोपीचं. आणि ते आता काय, कालयवन म्हणजे आसुरी वृत्ती, राक्षसी वृत्ती. मागं पुढं सारा लाथेचा दणका मारला त्याच्या पाठाळात. उठ म्हणे, इथं काय पसारलास म्हणे, माझ्या भयानं इथं लपलास काय, पण तुला मी कुठूनही शोधून काढू शकतो. लाथ मारल्याबरोबर मुचकुंद जागा झाले. आणि मुचकुंदाने पाहिलं, कुणी मला लाथ मारून उठवलं. पाहिल्याबरोबर तो कालयवन जळून भस्म झाला. देवाला मारायची गरज पडली नाही. आणि तो मुचकुंद उभा राहिल्यानंतर कृष्ण भगवान परमात्मा समोर आले, दर्शन केलं. आणि कृष्ण भगवान परमात्म्याला सांगितलं म्हणे, आता मी माझ्या स्वधामाला जातो. भगवंतानं नाही म्हणून सांगितलं. भगवंताला विचारलं होतं त्यांनी, मला मुक्त करा. इंद्राला सुद्धा म्हटलं होता मला मोक्ष दे. इंद्राला सांगितलं मला मारावं लागतं, तुला मोक्ष कुठून देऊ. मग कृष्ण भगवंताला मोक्ष मागितला. कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं मोक्ष देतो, पण एक काम करा, तुम्ही नरसिंह मेथ्याच्या रूपामध्ये गुजरातमध्ये जन्म घ्या आणि तिथं माझ्या भक्तीचा प्रचार प्रसार करा. या गुजरातमध्ये काही नव्हतं भक्तीचं. नंतर भगवंताने द्वारका निर्माण केली म्हणून गुजरातला महत्त्व आलं. द्वारका गुजरातमध्ये यायची ना. चारधाम गेलंय का कोणी चारधामला? चारधाम घरीच आहेत का? म्हणून गुजरातमध्ये मला वृद्धत्व आलं. भक्ती सांगते नारद महर्षींना. तिथून पुढं मी वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये आल्यानंतर मला मात्र नवतारुण्य प्राप्त झालं. हा नारदांचा भक्तीचा संवाद वृंदावनातला आहे. नारद महर्षींना विनंती केली, माझ्या या मुलांना ज्ञान आणि वैराग्याला पुष्टी प्राप्त होईल असं काहीतरी तुम्ही करा. तुमच्या दर्शनामध्ये समग्र पाप नष्ट करण्याची ताकद आहे. नारद महर्षींनी तिच्या विनंतीचा मान राखला. वेद पाठ केला, गीता पाठ केला, कवच पाठ केले, नामचिंतन केलं, भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला, पण ज्ञान आणि वैराग्याला पुष्टी प्राप्त झाली नाही. नारद महर्षी तिथून निघाले. आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं सत्कर्म करा. सत्कर्माचा अर्थ लक्षात येईना म्हणून फिरत फिरत विचारत चालले होते. जाता जाता बद्रिक आश्रमात पोहोचले. बद्रिक आश्रमामध्ये तिथं सनकादिक होते. सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार ही 4 भाऊ. आजही बद्रिक आश्रमामध्ये ती तुमच्या आमच्या कल्याणाकरिता तपश्चर्या करतायत. तिथं गेले. तिथं भेट झाली. नारद महर्षींना त्यांनी आवाज दिला. नारद महर्षी धावत धावत चालले होते. नारद महर्षी परत आले. साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर शरणागतीनं त्यांना विनंती करू लागले की मी इकडं येण्याचं कारण सांगितलं. सनकादिकाने विचारलं, एवढ्या घाईनं कुठं चाललात, काय काम आहे? सगळं काही सांगितलं. त्यांनी सांगितलं मला भक्ती भेटली, भक्तीनं असं तिच्या मुलांचं दुःख व्यक्त केलं. मी काही प्रयत्न केले, पण सत्कर्म करा म्हणून आकाशवाणी झाली. सत्कर्माचा अर्थ मला कळत नाही. सनकादिकानं सांगितलं सत्कर्म म्हणजे एवढं अवघड काहीच नाही. काही गोष्टी आपण करतो पण आपल्याला माहीत नसतं.
या जगामध्ये नामस्मरणा इतकं मोठं काहीच नाही, काहीच नाही. पण आपल्याला तीर्थयात्रेला एखादा चालला की वाटतं तीर्थयात्रेला जावं. एखादा सत्यनारायण घालायला लागलं की वाटतं आपणही सत्यनारायण घालावा. आपल्या ह्या मनाच्या भावना समोरून जसं दृश्य पाहायला मिळेल तसे बनतात. सत्कर्म सत्कर्म म्हणजे काय? संकादिकानं सांगितलं, सत्कर्म म्हणजे नारदा भागवत कथा करा, श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा. या श्रीमद भागवत कथेच्या आयोजनानं ज्ञान आणि वैराग्याला पुष्टी प्राप्त होईल, भक्तीचं दुःख जाईल, भक्तीला आनंद प्राप्त होईल आणि आनंदानं ज्ञान वैराग्य या जगामध्ये नांदू लागतील. एवढी ताकद या श्रीमद भागवत कथेमध्ये. नारद महर्षींना हे पटना. नारद महर्षींनी सांगितलं, बाबा हे कसं शक्य आहे? म्हणणे शक्य आहे, तुम्ही करून तर बघा. कुठं करावी कथा? या गावाचं खरं भाग्य आहे तुमचं. छोटीशी का होईना एक नदी आहे तुमच्या इथं जवळच. तुम्ही या नदीच्या तीरावर आहात. साधूंची समाधी आहे, हनुमंतरायाचं प्रांगण आहे, पवित्र असं हे ठिकाण आहे. अशा पवित्र ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा आहे. कथा कुठं करावी? पवित्र ठिकाणी करावी. आनंद येतो, कथा प्रसन्न होते, भक्ती प्रसन्न होते, भक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून करताना कथा कुठं करावी? नारद महर्षींना सनकादिकांनी सांगितलं, गंगेच्या किनाऱ्यावरती हरिद्वारला आनंदवन आहे, आनंदवन. आनंदवनामध्ये ही कथा करा. कोणी करावी? नारद महर्षीने सांगितलं, मला असं वाटतं तुम्हीच करावी. मी यजमान होतो, तुम्ही कथा करा. दोघांचं ठरलं. पण ज्ञान भक्ती वैराग्य मात्र वृंदावनामध्ये, भक्ती वृंदावनामध्ये. तिला कसं आणायचं? सनकादिकानं सांगितलं, वृंदावन आणि बद्रिकाश्रम यांच्या मधोमध हरिद्वार आहे. आपण इकडून जाऊ, भक्तीला तिकडून बोलू. दोघांच्या मध्ये कथेचं आयोजन केलं. भक्ती ज्ञान आणि वैराग्यांना आवाहन केलं. ऋषीमुनींना पाचारण केलं. लाखो ऋषीमुनींचा जनसमुदाय हिमालयातून बाहेर निघाला. यमुनेच्या हरिद्वारच्या गंगेच्या किनारी आला, आनंदवनामध्ये आला. गोड असं आयोजन, मंडप, सडा समार्जन, तोरणं बांधली. कथेमध्ये उत्साह वाढेल असं वातावरण निर्माण केलं. कथेला भरभरून जनसमुदाय तिथं आला. कल्पाचं आयुष्य अशी ऋषीमुनी तिथं उपस्थित झाले. ज्ञान भक्ती वैराग्य तिथं उपस्थित झाले. कथेला आरंभ झाला. जय घोष करू लागले, गोपाल कृष्ण भगवान की जय, जय श्री राधे श्याम. जय घोषामध्ये कथा चालू झाली. कथेचं महात्म्य सनकादिक वर्णन करू लागले. नारदा, ही ज्ञान आणि वैराग्याला पुष्टी देणारी कथा नाही, नुसती नाहीये. हे तर जिवंत आहेत. फक्त यांना अशक्तपणा आलाय, कृश झालेत. पण ही कथा आहे ना, मेलेल्या जीवाला, पिशाच येवलेल्या जीवाला सुद्धा मुक्ती देणारी श्रीमद भागवत कथा आहे. या कथेचं एक महात्म्य असं आहे बघा. आपल्या घरामध्ये औदासिन्य प्राप्त झालं, कथा करा. या कथेचं पारायण करा. संकल्प करून करा. घरामध्ये उत्साह प्राप्त होईल. आपल्याला जीवनामध्ये उदासीनता प्राप्त झाली, ही कथाच उदासीनतेतून निर्माण झाली. प्रथम स्कंदामध्ये हा विचार आलेला आहे. व्यास महर्षींनी 17 पुराणं रचली, 6 शास्त्र रचली, 4 वेद एका वेदाचं 4 वेदामध्ये विभाजन केलं. पण उदास होते, उदास. नारद महर्षी आश्रमामध्ये आले. नारद महर्षींनी विचारलं, का बरं उदास झालात? कळत नाही. आपली तीच अवस्था आहे. आपल्याला तरी काय कळतं? कधी कधी माणसं उदास होतात, पण माणसाला माणसाची चूक कळत नाही, लक्षात येत नाही. कुणीतरी दाखवावी लागते, कुणीतरी सांगवावी लागते. नारद महर्षीने सांगितलं, तुमचं जीवन अपूर्ण आहे. मला कधी कधी असा विचार पडतो, व्यास महर्षींनी 17 पुराणं, 6 शास्त्र, एका वेदाचं 4 वेदामध्ये विवरण केलं तरी अपूर्णता आहे. आम्ही एकाच अभंगावर कीर्तन करतो, तो गावोगाव आम्ही कीर्तन केसरी होतो, आचार्य होतो,
विनोदाचार्य होतो शब्द प्रभू ज्ञान सिंधू. जरा व्यास महर्षीकडे बघा. व्याचोष्ठिष्टम जगत्त्रयम, व्यासांचं उष्ट जग ज्ञान खातंय. हे ज्ञान कोणाचं आहे? हा, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल बुद्धी असणाऱ्या व्यासांचं हे ज्ञान आहे. भागवताचार्य हे शुकाचार्यांचं आहे, व्यास महर्षींचं आहे, आमचं नाही. आम्ही आचार्य नाही, आचार्य आहेत. स्वयंपाकाचा कवचा हाणणारे. आम्हाला पदव्या मिळतात पण ज्ञानाचा थेंबही आमच्यात नाही. हेच त्यांचं आहे. व्यास महर्षींचं एवढं मोठं ज्ञान तरी सुद्धा उदासीनता प्राप्त झाली. नारद महर्षीने सांगितलं तुम्ही अपूर्ण आहात. पूर्ण व्हायचं असेल तर श्रीमद भागवत ग्रंथाची रचना करा, तुमचं जीवन परिपूर्ण होईल. म्हणून हे भागवत उदासीनतेतून निर्माण झालं आणि औदासीन्य गेलं, कृष्ण रूपता प्राप्त झाली. या ग्रंथाचा फार मोठा महिमा. सनकादिकांनी सांगितलं या ग्रंथाचे श्रवण करणाऱ्याला पाहिजे ते प्राप्त होईल, नवे कृष्ण रूपता प्राप्त होईल.